मामी, चारू तुझी भाची आहे ना, मग तू तिच्याबद्दल असं का बोलतेस? मला तर आनंद व्हायला हवा होता ना. आणि तसंही तुलाही आधी हेच हवं होतं. श्रीनू, अरे हे बघ, तुझं ओवीवर प्रेम आहे हे जर का मला माहित नसतं ना, तर मला नक्कीच आनंद झाला असता. अरे पण ओवी तुझ्यावर जीवापाड प्रेम करते. तिने आतापर्यंत तुझ्यासाठी काय काय सहन केलं नाहीये. हे सगळं माहित असतं ना, तिला बाजूला करून तू जर चारू सोबत लग्न करायचं म्हणत असशील ना, तर ते मला अजिबात आवडणार नाहीये. श्रीनू, विचार करा रे, जर हीच गोष्ट ओवीने तुझ्याबाबत केली असती तर झालं असतं तुला. पण मामी, जर ओवीची याबद्दल काहीच तक्रार नाहीये तर तुम्ही का विरोध करताय? श्रीनू, अरे प्रश्न ओवीवरती अन्याय होतो का त्याचा नाही हा. तू चारूशी लग्न नाही केलंस तर ओवीशी लग्न लावून देईन असा समजू नकोस. आणि हा, ही चारू ना आता एक क्षण पण माका ह्या घरात नको हा. ठीक आहे, नाही राहणार चारू या घरात. मग मी चारू सोबत लग्न करून आमचा संसार थाटेन, पण मी माझा निर्णय बदलणार नाही. शिरा पडली, कसा समजावायचा आता आहे का? चारू, माका वाटलेला तू सुधारला असशील. हाय रवान इथल्या वातावरणात तू बदलला असशील, पण नाही. कधी तू इकडे नाटका करतस आणि कधी तुझ्यामुळे इकडे नाटका होतात. माका नक्की खात्री आहे की ह्याच्यात तुझो 100% हातभार असतो आणि मनानच या सगळा होता. काका, तुम्ही प्लीज चारूला कसलाही जाब विचारू नका. या सगळ्याबद्दल तिचं काही म्हणणं नाहीये. हा सर्वस्वी माझा निर्णय आहे. यात तुम्ही मला तुमचा आशीर्वाद दिलात तर मला खूप आनंद वाटेल. पण जर तुम्ही तसं करणार नसाल तरी मी माझा निर्णय मागे घेणार नाही. दादा, तुम्ही तरी त्याला काहीतरी सांगा ना, समजावून सांगा ना त्याला. ओवीने त्याच्यावर केलेल्या प्रेमाचा तिला न्याय द्या दादा, तो तुमचं नक्की ऐकेल. श्रीनू, श्रीनू, तू चारूशी लग्न करण्याचा निर्णय विचार करून घेतोयस? कोणी तुझ्यावर जबरदस्ती करत नाहीये ना? नाही शिनू, मी तुला लहानपणापासून चांगलंच ओळखतो. एखादं छोटंसं पाऊल जरी उचलायचं असेल तर तू ते अविचाराने उचललं नाहीयेस कधी. सगळ्याचा सांगोपान विचार करून करतोस तू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी तू माझा निर्णय घेऊन मग निर्णय घेतोस. यातलं यावेळी काहीही झालेलं नाहीये. दादा मामा, मी सगळ्या गोष्टींचा विचार केलाय. हे बघ शिनू, लग्न म्हणजे खेळ नाहीये हे तुलाही कळतंय. इतका मोठा आहेस तू. मुळात कुठलंही नातं हे जबरदस्तीनं टिकूच शकत नाही. हाच विचार मी माझ्या मुलीच्याही बाबतीत केला होता आणि त्याचं फळ आपण सगळे आज बघतोच आहोत. नीरज आणि निशी दोघही सुखात आहेत, आनंदी आहेत. आता तू जे काही सगळ्यांसमोर बोललास हे तू तुझं मत मांडलंस. तू जर हे सारासार विचार करून
तुझ्या सतसत वेग बुद्धीला भानावर ठेवून चारूशी लग्न करण्याचा प्रस्ताव मांडत असशील तर का कशासाठी ही कारण मी तुला विचारणार नाहीये. उलट अख्खं जग जरी तुझ्या विरोधात गेलं तरी तुझा हा दादा मामा कायम तुझ्या पाठीशी असेल, थोडं लक्षात ठेव. दादा, अरे पण दादा, ओवीचं काय? तिच्या मनाचा कोण विचारच करत नाही हा. इतके दिवस आपण सगळे बघतो ना दादा. मला श्रीनिवासचा हा निर्णय मान्य आहे. ओवी, मी सुद्धा त्याच्या या निर्णयात त्याच्यासोबत. त्यांचं जर एकमेकांवर प्रेम असेल, त्यातच त्याचा आनंद असेल, तर मला त्यांच्या सुखाच्या आड नाही यायचं. ओवी अगं तू काय बोलतेस? हो काका, या लग्नाला घेऊन माझी काहीच तक्रार नाही. श्रीनिवास, तू तू कर चारूशी लग्न. तू काय वागतस? तुका कल्पना हा त्याची? शिणू खोळ्यासारखा वागता, पण तू पण तसाच. ओवी, अगं निदान तू तरी श्रीनूला समजावायला पाहिजेस, तर तू सुद्धा माघार घेतेस. मला श्रीनिवासचा हा निर्णय मान्य आहे. ओवी, ओवी बेटा, या बघा शशी दादा, ह्या काय सगळा घडताना आता मका काही कळत नाही. पण एवढा मात्र कळता की ज्या काय होता ना त्या चुकीचा. म्हणून मी विनंती करते की हा विषय इथंच थांबवा. शशी भाऊ, माका माफ करा. मागच्या वेळेला इलास तेव्हा पण असाच काहीतरी झाला होता, आणि ह्या वेळेला पण अहो दादा, तुम्ही कशाक माफी मागताय? एवढंच करू शकतो ना मी शशिकांतराव, कारण हे एवढे महत्वाचे निर्णय इतक्या झटक्यात घेऊ शकत नाही आपण. आत्ता जरी मी शिनूच्या बाजूने उभो असलोय तरी या 3 जीवांचा प्रश्न हा. ओवी शिनूवर प्रेम करते, चारूने स्वतःची समजूत घातली, आणि श्रीनूने कुठल्याही कारणानं का असेना आयुष्यात पहिल्यांदा एवढा मोठा निर्णय घेतलाय. यातल्या कोणावरच अन्याय होता कामा नये, कोणाच्या आयुष्याची फरफट होता कामा नये. यासाठी आपण थोडा वेळ घ्यायला हवा. चारूची परत तिच्या घरी जायची इच्छा आहे, ते का घरी घेऊन जा. आम्ही नंतर शिनूशी सविस्तर या विषयावरती बोलू. तुम्ही चारूशी बोला, वहिनींशी बोला, त्यांचं मत घ्या. आपण थोडा वेळ घेऊ, शांतपणे विचार करून, सगळ्यांच्या भल्याचा विचार करून योग्य तोच निर्णय घेऊया, एवढे मी विनंती करतो. हो दादा, मका पट्टा तुमचा म्हणणं. श्रीनू, जी अट मी चारूला घातली होती ना, तीच अट तुलाही लागू आहे. जर तुझ्या घरातील सगळ्यांची तुझ्या आणि चारूच्या लग्नाला परवानगी असेल तरच मी तुझ्या निर्णयाचा विचार करेन. पण बाबा, ओवीला जर हा निर्णय मान्य असेल तर तर
जसा तू आमचा एकुलता एक चेडू असस तसाच श्रेणू त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे आणि माझ्या मुलीमुळे ते काय या भरलेला घर सोडूचा लागत असतात तर माका तर आवडाचा नाही. चल आपणाक निघाक वया. उमाताई माफ करा. ओवी तुमची भाची असा पण तिच्या सोबत झालेलो अन्याय माकाय आवडाचो नाही. आता जा काही होईल त्या चांगल्यासाठीच. अहो चारू ड्रेस शिवलाय तुझ्यासाठी आणि थोडं खाऊ घा. काळजी घे. मी अजिबात कायमची वगैरे जात नाहीये. तुमचा पिछा मी कधीच सोडणार नाही. आता जातच ना तर कायमचीच जा. माझ्या पोराच्या सावलीत पण उभं राहू नकोस तू. आता कशात थांबली आहेत सगळी? आ संपलो तमाशो. या बघा शेवटचं सांगतोय हा. या घरात ताच होईल जा मी ठरवीन. श्रेनू येता ना लक्षात? आ जावा जावा आपापल्या कामात. माझा काय झाला ना त्यामुळे पोर एकटी पडला. ते काय एकटं ठेवू नका. ते का तुमची गरज आहे. काय लिहून ठेवला ना दोन्ही पोरांच्या नशिबात काय कळतच नाही. आता तर काय समजतच नाही. आता थोड्या वेळापूर्वी आपण किती आनंदात होता. असं वाटत होता की आता सगळं ठीक होईल. एकदा का चारू त्याच्या घरात निघून गेला की आपल्या श्रीनू आणि ओवीच्या लग्नाची लगबग सुरू होईल घरात. पण नाही काहीतरी भलताच घडला. मग काय ना जा काय झाला तो आपण बदलू शकत नाही. आपण पोरांका जो काय अजून त्रास होणार आहे ना त्यातनं आपण त्याला बाहेर काढू शकतो. प्रयत्न तर करू शकतो. देव पण कसली परीक्षा बघता हो आपली. आता एकीकडे ओवीक सावरायचा की श्रीनूक आधार द्यायचा. पोरा किती मोठी झाली ना तरी आई बापाची काळजी काय संपत नाही बघा. मग आपली पोरा आपल्या नजरेसमोर असू दे नाही तर नजरेआड. खरं आहे तुमचं. वाह भाभी, यू आर सो लकी. आपको इस फैशन शो का इनविटेशन आया है. पता है इट्स माय फेवरेट. मैं कब से जाना चाहती थी बट आपको जाने को मिल रहा है. आई एम वेरी हैप्पी फॉर यू. ॲक्च्युली मला पण माहीत नव्हतं मी जाणार आहे की नाही ते. माझी एक मैत्रीण आहे अंकिता, तिने हा मला पास दिला म्हणून मी जाते. भाभी आपकी फ्रेंड को बोलो ना मेरे लिए भी एक पास अरेंज करने को. मुझे चलना है. भाभी हां आप सुन रहे हो क्या मैं क्या बोल रही हूँ? आय एम सो सॉरी. ॲक्च्युली काय ना हा तिच्याकडे शेवटचा पास होता सो तो तिने मला दिला तर मग मी तुला कसं घेऊन जाणार. आय मीन हाऊ इज पॉसिबल. भाभी अंकल साहिल अंकल निकिता ये ये ये. आणि काय ग हे काय हातात तुझ्या? आंटी मी या स्पेशल साहिल अंकलसाठी आणलाय. त्यांना जसा आवडतो ना तसा एक्स्ट्रा चीजी पास्ता. अरे वा निकिता
तुला साहिलबद्दल एकूण एक गोष्टी लक्षात आहेत. ॲक्च्युली आम्ही जेव्हा जेव्हा लंच किंवा डिनरसाठी गेलो आहे ना, साहिल अंकलनी स्पेशली हा एक्स्ट्रा चीझी पास्ता मागवला आहे. सो मी जस्ट ऑब्झर्व केलं होतं आणि मी म्हणून मुद्दाम त्यांच्यासाठी बनवून आणलं आहे. व्हेरी गुड. पण अंकल कुठे आहेत? अगं तो शॉवर घेतोय, तू बस ना तोपर्यंत. पण निकिता, बरं झाला तू त्याच्या आवडीचा पास्ता घेऊन आलीस. अगं आजारपणापासून तो काही नीट खात नाहीये. ॲटलिस्ट तू आणलेला पास्ता तरी तो खाईल. गुड. बरं मला सांग, नीरज कुठे? तुम्ही दोघं सोबत येणार होतात ना? ॲक्च्युली त्याच्या ऑफिस आवर्स नंतर तो काही त्याच्या कॉलेज फ्रेंड सोबत गेलाय. पण कुठे चाललाय काही सांगून नाही गेला. बरं मी आलेच. निशी, माझं एक काम कर ना, जर अर्जंट आहे. हां बोल ना. अगं मी अंकलसाठी पास्ता आणलाय, तो सर्व करून प्लीज बाहेर आण ना. निकिता, अगं पण मी बाबांसाठी छान मऊ भात केलाय, डाळ केली आहे. हे बघ, घरचं छान तूप पण आहे, मेतकूट केलंय. मी काय म्हणते, अगं बाबांची तब्येत आपल्यासाठी आता जास्त महत्वाची आहे आणि ना हे खाल्ल्यामुळे त्यांना लवकर बरं वाटेल. मग तू त्यांना दे ना पास्ता, काय म्हणते? मी आलेच. हां, प्रत्येक वेळेस का माझ्यामध्ये येते ही? मी पण बघते ना, मी आणलेला हा पास्ता सोडून अंकल तुझ्या हातचा तो भात कसा खातात ते. मेघना, साहिल, साहिल तुम क्यों अपने रूम से निकले? चलो आ. तुम्हाला सांगायचंच ना, मी आले असते तुला घ्यायला. हो, बस आता, बस बस, रिलॅक्स. अरे भाई मैं अब ठीक हूँ. क्या खुशबू आ रही है, लगता है घर में कुछ ऑथेंटिक बना है. येणारच ना. मैंने आपके लिए ये एक्स्ट्रा लोडेड चीज़ी पास्ता जो बनाया है, टेस्ट करिए. बाबा, निकिताने तुम्हाला आवडतो म्हणून खास पास्ता आणलाय, त्यामुळे तुम्ही त्यातलं थोडंसं टेस्ट करू शकता. पण काही दिवस तुम्हाला थोडं हलकं फुलकं आणि पौष्टिक खावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलंय, माहिती आहे ना. म्हणून मी तुमच्यासाठी स्पेशल आमच्या नांदिवलीत बनवतात ना, अगदी तसं मऊ भात केलाय, मेतकूट आहे, साजूक तूप आहे, अगदी घरचं. मुगाच्या डाळीचं आंबट वरण पण केलंय. हे पण तुम्ही थोडं खा, म्हणजे तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही. आणि मी काय म्हणते, एकदा का तुम्ही ठणठणीत बरे झालात ना की तुम्हाला हवा तेवढा पास्ता खा. काय म्हणजे आता तुला काय म्हणायचंय, अंकल हा त्यांचा फेवरेट पास्ता सोडून तुझ्या हातचं मुळमुळीत जेवण जेवतील का? त्यात हा त्यांचा फेवरेट पास्ता आहे. एनीवेज अंकल, तुम्ही ये टेस्ट करा ना. निकी, पास्ता तो बहुत अच्छा बना है, ये तो मैं देखकर ही बता सकता हूँ. पर सॉरी, इतना हैवी खाना मैं खा नहीं पाऊंगा. और इतना सारा चीज तो बिल्कुल भी नहीं. सॉरी निकिता, गुस्सा मत होना. पर निशी को देखो, मुझे जो खाना था वही वो बनाकर लाई है. ये पास्ता मैं फिर कभी खा लूंगा. ओके? ओके अंकल. एक मिनट साहिल, लेकिन तुम यहाँ क्यों खा रहे हो? डाइनिंग टेबल पे खाते हैं. आज यही खा लेता हूँ, कोई बात नहीं. ठीक है. वाह निशी, क्या बात है. पता है, मुझे ना पहले डर लग रहा था कि मैंने ये पास्ता छोड़कर कोई गलती तो नहीं की, पर जितना सिंपल ये बना है ना, उतना ही ज्यादा टेस्टी भी है. इतना सादा खाना ना मैंने कई सालों से नहीं खाया. अभी अगर तुम मुझे रोज बना के दोगी ना, तो भी मैं हंसते हंसते खा लूंगा. बिल्कुल ऑथेंटिक है. हे गाइस, हे आला तुम्ही? डाइट कैसे हो? अरे भाई साहब, पास्ता ये किसने बनाया? वो निकिता लेकर आई है भैया के लिए स्पेशली. क्या बात है. एक मिनट देखो तो जरा कहाँ से लाई है. बताओ मुझे. एक मिनट. आई टेल. ओके. ये द इटालियानो का है ना? हाँ, ये टेस्ट मैं भूल ही नहीं सकता. दिस इज अमेजिंग. आई लव दिस.
नाही नाही पुनीत, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. क्यों? कहीं और से मंगवाया क्या? नाही, निकिताने स्वतःहून बनवून आणलंय. साईला आवडतो ना म्हणून. कमाल है, मतलब टेस्ट एकदम सेम टू सेम. हाँ निकी, क्या बात है. अरे निकी, हम किडिंग. अरे निकी, अरे निकी, अरे कमाल का बना है. पुनीत